क्रेडिट कार्ड म्हणजे तुमचं उधारी खातं. अच्छा. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल आपण वाण्याकडे उधारी खातं ठेवतो. बरोबर. वाणी दर महिन्याला आपण आपण जे महिनाभर जे काही घेतो त्यांच्याकडे ते हं, त्यांच्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवतात. मग महिन्याच्या अखेरीस ते हं. आपण त्यांना पे करतो. बरोबर. आता त्याची जागा घेतली क्रेडिट कार्डनी. का तुम्हाला साधारण जे सेव्हिंग अकाउंटमध्ये जे व्याज मिळतं, ते मिळतं 6 ते 7% ओके. 6 ते 60% आणि 55% तुम्हाला फरक कळून जाईल. अगदी. हे फक्त कोणासाठी? जे वेळेवर पेमेंट करत नाहीत त्यांच्यासाठी. आणि तुम्ही 45 दिवसात बिल पेमेंट केलं नाहीत आणि 46व्या दिवशी पेमेंट केलंत, तर तुमच्या एक दिवसाच्या अतिरिक्त दिवसासाठी तुम्हाला वाटत असेल 1 दिवसाचा व्याज लागेल, तर तसं नाही आहे. ओके. जशी तुमची ड्यूज मोठे होत जातात, हं. तशी ती पेनल्टी फी वेगळी जाते, ओके. वाढत जाते. नमस्कार. महा एम-टी-बीमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे साक्षत सावंत. पैसे नसताना आपण वापर करतो ते म्हणजे एका पर्यायाचा, अर्थात क्रेडिट कार्डचा. जरा सावधान. हे क्रेडिट कार्ड वापरताय ना, मग जरा सावधान, कारण महिन्याच्या शेवटी तुम्हाला या क्रेडिट कार्डचा खूप मोठा भुर्दंड भोगावा लागू शकतो आणि तो तुम्हाला मानसिक ताणही देऊ शकतो. मग क्रेडिट कार्ड घ्यावं की नाही घ्यावं? क्रेडिट कार्ड वापरावं तर ते कसं वापरावं? क्रेडिट कार्ड आपल्यासाठी योग्य की अयोग्य? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे फायनान्स तज्ज्ञ आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे रोहित कापडी सर. रोहित कापडी हे स्वतः इंजिनियर असून ते गेली अनेक वर्ष फायनान्सच्या सेक्टरमध्ये काम करतात. नंबर्स, लॉजिक याच्याशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि हेच आपल्याला आज समजावून सांगणार आहेत की तुम्ही क्रेडिट कार्ड कसं वापरायचं, कुठे वापरायचं आणि केव्हा वापरायचं. रोहित सर, तुमचं महा एम-टी-बीमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही गेले अनेक वर्ष इन्व्हेस्टमेंट या सेक्टरमध्ये काम करताय. पर्सनल इन्व्हेस्टमेंट, नंबर्स, लॉजिक हा तुमचा रोजचा विषय आहे. माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण डे टू डे लाईफमध्ये जेव्हा वापरतो क्रेडिट कार्ड, त्यावेळेला आपल्याला एक मनामध्ये भीती पण असते की महिन्याच्या शेवटी बिल कसं येणार आहे. तर माझा पहिला प्रश्न हा की क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय? धन्यवाद. आपण बोलवलंत त्याबद्दल पहिलं सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद मानतो. तुम्ही प्रश्न विचारलात क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तर क्रेडिट कार्ड म्हणजे तुमचं उधारी खातं. अच्छा. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल आपण वाण्याकडे उधारी खातं ठेवतो. बरोबर. वाणी दर महिन्याला आपण जे महिनाभर जे काही घेतो त्यांच्याकडे ते हं. त्यांच्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवतात. मग महिन्याच्या अखेरीस ते आपण त्यांना पे करतो. बरोबर. आता त्याची जागा घेतली क्रेडिट कार्डनी. ओके. आता वाण्याच्या जागी हा सगळा हिशोब ठेवते क्रेडिट कार्डची बँक. बरं. ही बँक तुमच्या पूर्ण महिन्यात जे काही तुम्ही खर्च करता, त्याची नोंदी त्यांच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये होते. बरं. मग महिन्याच्या अखेरीस हे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तुम्हाला पाठवलं जाते. हं. याचा अर्थ जे काही तुम्ही खर्च केले, बरं. त्याचं एकंदरीत तुम्ही त्यानंतर भुगतान करू शकता. बरं. यासाठी तुम्हाला 30 दिवसाचा हा तुमचा बिलिंग सायकल असतं. हं. याचा अर्थ तुम्ही जे काही खर्च कराल, त्याची मुदत 30 दिवस असते. हं. त्या 30 दिवसानंतर ते बिल जनरेट होतं. अच्छा. बिल जनरेट झाल्या असं नाही आहे की तुम्हाला पहिल्या दिवशीच भरायचं आहे. त्यानंतर बँकसुद्धा तुम्हाला 15 दिवसाची कालावधी देते. बरं. या 15 दिवसानंतर मध्ये तुम्हाला त्या बिलचं भुगतान करावं लागतं. ओके. आश्चर्याची गोष्ट अशी का 15 दिवसात तुम्ही जर ते बिल पेमेंट केलं, तर हं. तुम्हाला एकही रुपया अतिरिक्त भरावा लागत नाही. बरं. हे जे सगळे तुम्हाला पैसे दिले जात आहेत, हे बिनव्याजी कुठल्याही अतिरिक्त पैशाशिवाय दिले जातात. बरं. तर हे साधारणतः आपण क्रेडिट कार्ड काय आहे ते मानून घेऊ. क्रेडिट कार्डची आता तुम्ही मला सांगितलंत की क्रेडिट कार्ड म्हणजे उधारी खातं, बरोबर? आता माझा पहिला प्रश्न की क्रेडिट कार्डच्या वापराचे फायदे कुठले? नक्कीच. तर क्रेडिट कार्डच्या वापरण्याचा सर्वात मोठा फायदा हं. की तुमच्या खात्यावरती सगळे ट्रान्झॅक्शन्स येत नाहीत. अच्छा. त्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळते, हं. ज्याच्यावरती तुम्ही तुमचे खात्याचे सर्व खर्च आणू शकता. बरं. व महिन्या अखेरीला तुम्ही एकंदरीत त्याचं भुगतान करू शकता. ओके. हे तर झाला त्याचा एक उपयोग म्हणून फरक. पण सर्वात चांगला फरक हा आहे की तुमच्या बँकेच्या खात्यातून तात्काळ पैसे न गेल्याने हं. तुमच्या जमा राहिलेल्या पैशांवरती तुम्हाला व्याज मिळत असते.
बर. कारण सेव्हिंग खात्यामध्ये तुम्हाला क्षुल्लक का असेना तुम्हाला हं. काहीतरी व्याज मिळत जाते. ओके. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्रेडिट कार्डचे अतिरिक्त काही भुगतान करायचे नसते, जर तुम्ही वेळेत पेमेंट केलेत तर. बर. तर हे जमा होत राहिलेले व्याज आहे, ते हं. वर्षाअखेरीस तुम्हाला काहीसं मोठ्या प्रमाणात मिळू शकते. अच्छा. हे झाला एक भाग. हं. त्याचे अनेक भाग अजून आहेत. बर. त्यापैकी एक हे क्रेडिट कार्ड तुम्हाला अतिरिक्त बेनिफिट्सही देते. बर. अतिरिक्त बेनिफिट्स असे, की जसे तुम्हाला काही कॅशबॅक दिले जाते. कधी-कधी ओके. रिवॉर्ड पॉइंट्स हे दिले जातात. हं. तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स दिले जातात. जसे ओके. काही एअरपोर्ट लाउंज, रेल्वे बर. लाउंज, हं. तसेच काही ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्ससुद्धा त्यावरती मिळतं बर. फ्रीमध्ये. तर असे अनेक काही फायदे आहेत, बर. ज्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलूयात. अ, त्यामुळे असे क्रेडिट कार्ड फायदेशीर आपल्याला पडू शकते. बरोबर. आता क्रेडिट कार्ड मी घेतलं, क्रेडिट कार्डचा मी वापर केलं. पण बँकेचा आणि क्रेडिट कार्डचा कसा संबंध येतो? कारण बँक कशा पद्धतीनं व्याजदर कॅल्क्युलेट करते? नक्कीच. तर बँक जसं आपण म्हणालो बिनव्याजी पैसे देते. पण हे बिनव्याजी पैसे फक्त काही कालावधीसाठीच आहेत. अच्छा. जसं का आपण म्हणालो 30 दिवसाचा बिलिंग सायकल आणि 15 दिवसाची तुम्हाला पेमेंटसाठी दिलेली मुभा. असे हं. मिळून 45 दिवस तुम्हाला मिळतात, ज्यामध्ये तुम्ही बिनव्याजी पैसे वापरू शकता. ओके. हा तुमच्यासाठी टाकलेला एक ट्रॅप आहे. ओके. कारण 45 दिवसात जर तुम्ही भुगतान केलं तर तुम्ही जिंकलात. अच्छा. पण जर 45 दिवसात तुम्ही नाही पेमेंट करू शकलात, हं. तर बँक तुमच्याकडून ते पैसे त्याच्या पटीने वसूल करू शकते. अच्छा. कारण पटीने मला ह्यासाठी म्हणायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता, हं. तर 30 ज्या दिवशी 45 दिवस पूर्ण होतात आणि तुम्ही 45 दिवसात बिल पेमेंट केलं नाहीत आणि 46व्या दिवशी पेमेंट केलं, तर तुमच्या एक दिवसाच्या अतिरिक्त दिवसासाठी तुम्हाला वाटत असेल 1 दिवसाचा व्याज लागेल, तर तसं नाही आहे. अच्छा. फरक असा आहे का व्याज कॅल्क्युलेट होतं ज्या दिवसापासून तुम्ही त्या क्रेडिट कार्डवरती खर्च केलात, बर. त्या दिवसापासून. म्हणजेच आपण जर महिन्याच्या 1ल्या तारखेला खर्च केला आणि हं. 45 दिवसात पे नाही केलं आणि 46व्या दिवशी जर तुम्ही पे केलं, तर तुम्हाला वाटत असेल 1 दिवसाचं व्याज काही लागेल ते लागेल. पण असं नाही आहे. तुम्हाला पूर्ण 45 दिवसाचं व्याज लागेल. बर. आणि तुम्ही जर पाहिलंत, तर क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट हं. हा 3.5 ते 3.75% बर. प्रति महिना इतका अच्छा. असतो. ओके. हे आकडा ऐकून तुम्हाला त्याची गांभीर्य आलं नसेल, तर तो पुढे मी जाऊन सांगेन. ह्याला तुम्ही जर वार्षिक मध्ये जर रूपांतरित केलं, हं. 3.75 गुणिले 12 तर ते बर. होतात 45% व्याज. अच्छा. हे होतं साधं व्याज. हं. पण हे साधं व्याज 45% नी सुद्धा कॅल्क्युलेट नाही होत. कारण मग? 3.75 गुणिले 12 हा सरळ हिशोब नाहीये. ह्याच्यामध्ये जर कंपाउंडिंग ॲड केली, हं. तर ती बनते 55%. अरे बापरे! प्रेक्षकांसाठी मी सांगेन, का तुम्हाला साधारण जे सेव्हिंग अकाउंटमध्ये जे व्याज मिळतं, ते मिळतं 6 ते 7%. ओके. 6 ते 7% आणि 55% तुम्हाला फरक कळून जाईल. अगदी. हे फक्त कोणासाठी? जे वेळेवर पेमेंट करत नाहीत त्यांच्यासाठी. बर. अन्यथा क्रेडिट कार्डवरती तुम्ही बिनव्याजी तर वापरू शकताच. तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन, शिस्त बाळगली, तर तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ बरोबर. शकता. तुम्ही त्यांना फायदा देऊ शकत नाहीत. अच्छा. आता तुम्ही सांगितलं मला हा फायदा पण सांगितला. तुम्ही मला कशा पद्धतीनं वापरायचं हेही सांगितलं. आता मला सांगा, की क्रेडिट कार्डमधलं जे व्याजदर असतं आणि लेट फी असते, ती कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केली जाते? तुम्ही आता मला व्याजदर सांगितला, पण त्याची लेट फी असते आणि बरोबर. असं म्हणतात, की क्रेडिट कार्डला तुम्ही काहीतरी एक मिनिमम अमाउंट पे करा. बरोबर. मग हे गणित कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं? बरोबर. आपण एक उदाहरण घेऊ. हं. तुम्ही महिन्याभर ₹1,00,000 खर्च केला. बर. बरोबर. तर हं. तुम्हाला महिन्याला जे क्रेडिट कार्डचं पेमेंट किंवा बिल जे जनरेट होईल, त्यामध्ये दिलं जाईल, बिल टोटल अमाउंट ड्यू इज ₹1,00,000. अच्छा. बरोबर. पण त्यासोबत अजून एक त्यामध्ये अमाउंट दाखवली जाते. हं. त्याला म्हणतात मिनिमम ड्यू. अच्छा. मिनिमम ड्यू ही 2 ते 5% पर्यंत असते. हं. म्हणजे ह्या आपल्या उदाहरणामध्ये 2,000 ते 5,000 पर्यंत पे करू शकता. बरोबर. ही काहीशी तुम्हाला गडबवण्यासाठी दिलेली एक किंमत म्हणजे एक अमाउंट आहे. बर. कारण ती तुम्ही भरल्यानंतर हं. तुम्ही कुठेही वाचत नाहीत. तुम्हाला जेवढं इंटरेस्ट भरायचं आहे, जे मी आता इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन सांगितलं, हं. ते इंटरेस्ट पूर्ण तुम्हाला भरावंच लागतं. फरक एवढाच आहे, की तुम्हाला पेनल्टी फ्री भरावी नाही लागत. अच्छा. तर पेनल्टी फी कशी असते? जर तुमचे
₹10,000 पेंडिंग असेल, तर हं. तुमच्यासाठी कदाचित ते 5,000 ते ₹10,000 ₹1,000 असेल, सॉरी, 500 ते ₹1,000 बरं. पर्यंत असेल. ओके. जशी-जशी तुमची ड्यूज मोठे होत जातात, हं. तशी ती पेनल्टी फी वेगळी जाते, ओके. वाढत जाते. हं. त्यामुळे ते काय करतात, फक्त मिनिमम ड्यू जर तुम्ही भरलीत, तर हं. तुमची पेनल्टी फी फक्त माफ करतात. तुमचा इंटरेस्ट कधीही माफ करत नाहीत. ओके. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डचं बिल भराल, हं. तेव्हा मिनिमम ड्यूकडे इग्नोर करा आणि ओके. टोटल पेमेंट ड्यू जे आहे, हं. तेच तुम्हाला भरलं पाहिजे. अच्छा, म्हणजे जे टोटल अमाउंट जेवढं बिल असेल तेवढंच तुम्हाला भरलं पाहिजे. करेक्ट. बरोबर. आता मी म्हणते, की आपण एकीकडे म्हणतो कारण लोकं खूप क्रेडिट कार्डच्या वापराने त्रस्त असतात. लोकांना त्रास होतो, की आता उगाच डोक्याला जर त्रास झाला आणि क्रेडिट कार्ड घेतलं असं होतं. तर क्रेडिट कार्ड कसं वापरावं? नक्कीच. क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी पाळावी लागेल, ते हं. तुमची आर्थिक शिस्त आहे. अच्छा. तुमच्या खात्यात जर पैसे असतील, हं. तर मी म्हणेल तरच तुम्ही क्रेडिट कार्डवरती खर्च करा. बरं. काही जणांना वाटेल, जर माझ्या खात्यात पैसे असतील, तर मी क्रेडिट कार्डनी खर्च का करू? बरोबर. कारण क्रेडिट कार्डवरती काही बेनिफिट्स मिळतायत. ते बेनिफिट्स आपल्याला बँकेकडून मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरा. बरोबर. त्याने तुम्हाला जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, का तुम्हाला इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंटचं इंटरेस्ट मिळतं. बरोबर. रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. हं. लाउंज बेनिफिट्स किंवा इतर काही बेनिफिट्स मिळतात. ते बेनिफिट्स आपण बँकेकडून मिळवू शकतो. बरं. फक्त याच्या वापराने. बरोबर. त्यामुळे तुम्ही आर्थिक शिस्त जर पाळलीत आणि वेळेत जर पेमेंट केलंत, हं. तर तुम्हाला क्रेडिट कार्डपासून कोणताही धोका नाही आहे. हा हा फा हा फरक फक्त अशा लोकांसाठी पडतो, ज्यांच्या कदाचित हातात पैसे नाहीत हं. व येणाऱ्या कोणत्यातरी पैशाच्या जीवावर ते खर्च करतात. अच्छा. कधी-कधी असं होतं, की लोकं म्हणतात, की माझे काही पैसे यायचे आहेत. हं. आता मी खर्च करतो. पैसे आल्यानंतर मी भरून टाकू. बरोबर. पण कधी-कधी ते पैसे यायला वेळ लागतो, बरोबर आहे. लेट होतो. हं. अशा वेळेला बँक काही तुमच्यासाठी थांबणार नाही. अगदी खरं ती आहे. त्याच्या ड्यू डेटला पैसे पाहिजे म्हणजे बरोबर. पाहिजे. तुम्ही नाही दिलेत तर तुमच्यावरती पेनल्टी आणि इंटरेस्ट चार्जेस हे वाढत जातात. बरोबर. तुम्हाला स्नोबॉल इफेक्ट माहिती आहे का? म्हणजे जर डोंगरावरून एखादा बर्फाचा गोळा येत असेल, हं. तर तो येताना सोबतचा बर्फ गोळा करत येतो आणि अगदी खरं आहे. जसा-जसा तो खाली येत जातो, त्याचा ते आकार खूप मोठा होत जातो. हं. क्रेडिट कार्डचं सुद्धा असं काहीसं त्याच प्रकारचं आहे. अच्छा. पहिल्या महिन्यात जर तुम्ही तुम्ही ई-एम-आयमध्ये कन्व्हर्ट केलात हं. आणि ई-एम-आय भरला नाहीत, तर बरं. तुम्हाला ॲड झाली पेनल्टी. ओके. त्यावरती ॲड झालं इंटरेस्ट. अच्छा. दुसऱ्या महिन्यात तुम्ही गेलात, तेव्हा दुसऱ्या महिन्याचा ई-एम-आय आला. बरोबर. कारण पहिल्या महिन्यात तुम्हाला 10,000 भरायला जमले नाही, हं. तर दुसऱ्या महिन्यात 15,000 भरायला लागतील. बरं. 15 अधिक त्या महिन्याचे 10,000 म्हणून झाले 25,000. हं. ज्याला 10,000 भरता आले नाही, ते 25,000 सुद्धा डिफॉल्ट करतील. बरोबर. आणि हा जो बर्फाचा गोळा आहे, हा 25,000 नुसार वाढत जाईल ओके. आणि काही क्षणानंतर तो आपल्या आवाक्याच्या बाहेर जाईल. अच्छा. त्याला तुम्ही थांबवता येणंच शक्य नाही. बरोबर. त्यामुळे ह्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुमच्या पहिल्या क्षणालाच त्याला थांबवलं पाहिजे. ओके. अन्यथा नंतर तो तुमच्या चढ नक्की. होऊन जाईल. कारण मग ते जर तुम्ही पहिलं बिल नाही भरलं, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड नक्की डोईजड होऊ शकतं. नक्कीच. आता क्रेडिट कार्ड हा ही एक डिजिटल संकल्पना झाली आहे, बरोबर? तर भारतीय म्हणजे आपण भारत असं म्हणू शकतो, की भारत आता थोडासा डिजिटल युगाकडे वाटचाल करतो आहे. आपण Google Pay, PhonePe याच्याबरोबर आता क्रेडिट कार्ड आलेलं आहे. तर या डिजिटल युगामध्ये क्रेडिट कार्डची किती गरज आहे आणि क्रेडिट कार्ड वापरावं का? नक्कीच. क्रेडिट कार्डचा उपयोग होतोय का नाही होतोय याच्यावरची शंका नाहीये. हं. फिजिकल क्रेडिट कार्डचा उपयोग होतोय की नाही बरं. याच्यावरची शंका आहे. बरं. सध्याच्या युगात तुम्हाला यू-पी-आय तुम्ही म्हणालात, हं. त्याचा वापर वाढलाय. बरोबर. नक्कीच त्याचा वापर वाढलाय. लोकं खिशात आजकाल पाकीट घेऊन किंवा क्रेडिट कार्ड घेऊन फिरतच नाहीत. खिशात मोबाईल आहे, समोर क्यूआर कोड दिसला का बरोबर. तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. पण आत्ताच्या युगात तुम्हाला क्रेडिट कार्डला तुमच्या यू-पी-आय अकाउंटशी लिंक सुद्धा करता येतं. ओके. त्यामुळे तुम्ही यू-पी-आयचा वापर करत क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करू शकता. बरं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर कमी होईल अशी शंका नाहीये. फिजिकल क्रेडिट कार्डचा वापर कमी होईल हे म्हणू बरं. शकाल. बरोबर. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की आपण आता यू-पी-आयला कनेक्ट करून आपण क्रेडिट कार्ड पुढे वापरू शकतो. आता त्यातला मी आणखीन एक प्रश्न असा विचारते, की इंटरनॅशनल
क्रेडिट कार्ड आणि आपलं रेग्युलर क्रेडिट कार्ड याच्यामध्ये काही फरक आहे का? कारण की लोकं म्हणतात माझ्याकडे इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड आहे, त्याचे डॉलर्स आणि रुपीज हे जे सगळं गणित आहे, हे नक्की कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं? नक्कीच. भारतात मिळणारे जे सर्व क्रेडिट कार्ड आहेत किंवा हं. बहुतांश क्रेडिट कार्ड आहेत, हे मास्टर कार्ड आणि हं. व्हिसा या ओके. 2 कंपन्यांच्या मार्फत दिले जातात. बरं. या 2 इंटरनॅशनल कंपनीज आहेत. ओके. जे पेमेंट ऑथरायझेशन करतात. हं. पेमेंट ऑथरायझेशन म्हणजे काय? तुम्ही एखाद्या वेंडरकडे किंवा एखाद्या दुकानात गेल्यानंतर हं. तुम्ही तुमचं कार्ड जेव्हा तिथे स्वाईप करता, हं. तेव्हा त्याची व्हॅलिडिटी, तुमची क्रेडिट लिमिट, हं. पैशांचं हस्तांतरण हे बरोबर. त्या 2 कंपन्यांमार्फत केलं जातं. त्यामुळे हे कंपन्या जर आंतरराष्ट्रीय आहेत, तर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुमचं बरं. क्रेडिट कार्ड पुरवलं जातं. हं. प्रश्न हा राहतो, तुमची बँक तुम्हाला इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन अलाउ करते का नाही? ओके. बहुतांश केसमध्ये ती अलाउ करत असते. बरं. पण आपल्या हातात तो पर्याय असतो, तुम्हाला त्याला डिसेबल करून ठेवायचं आहे का तुम्हाला वापरायचं आहे? ओके. साधारणतः ते डिफॉल्ट डिसेबलच असतं. बरं. कारण तुम्ही सहसा जाणार नाहीत. जेव्हा तुम्हाला जायचं असेल तुम्ही ॲपमधून जाऊन तुमचं ते अनेबल करू शकता व ते करणं सेफसुद्धा आहे. कारण बरोबर. इंटरनॅशनल हॅकर्स हं. यांना जर तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळाली, तर ते इंटरनॅशनल वरती ते ट्रान्झॅक्शन करून त्याचा हं. भुर्दंड तुमच्यावर येऊ शकतो. बरं. म्हणून साधारणतः इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन तुम्ही सुरुवातीला बंद ठेवा. बरं. तुमच्या वेळेनुसार, गरजेनुसार तुम्ही त्याला तेवढ्या काळापुरतं चालू ठेवू शकता. बरोबर. तुम्ही जोडीचा अजून एक प्रश्न विचारलात, तर दुसऱ्या करन्सीमध्ये पेमेंट कसं केलं जाते? हं. ज्या देशात तुम्ही ट्रान्झॅक्शन केलंय, हं. त्या देशाच्या करन्सीमध्येच पेमेंट होतं. ओके. फक्त तुमच्या बिलमध्ये येताना त्याला इंडियन जातं. रुपीजमध्ये रूपांतरित करून केलं जातं. अच्छा. त्याच्यावरती कन्व्हर्जन चार्जेस पण लागतात. हो. साधारणतः जे तुम्हाला दिसतंय ₹80 गुणले आणि $1 असं साधारण गणित नाही. त्याच्यासोबत एक ट्रान्झॅक्शन अमाउंट पण लागत असते. म्हणजे परत जर कन्व्हर्जन तुम्ही चार्जेस. इंटरनॅशनल कार्ड वापरलं, तर तुम्हाला त्याचंही वेगळं भुगतान करावं लागणार आहे. त्याचे तुम्हाला वेगळे पे करावे लागणार आहेत. कारण ते तुम्ही म्हणजे डॉलर असेल, तर तो भारतीय करन्सीमध्ये कन्व्हर्ट होणार. त्याच्यामध्ये रूपांतर होणार. तिथनं परत त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन कोड लागणार. बरोबर? बरोबर. म्हणजे इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड घेताना तुम्हाला विचार करावा पाहिजे. नाही, मी म्हणेल तुम्ही जरी कॅशनी करायला गेलात, तरी हं. तुम्हाला फॉरेक्समध्ये बरोबर. पैसे देताना ट्रान्झॅक्शन भरावेच लागतात. हं. तर त्या गोष्टींकडे तुम्ही इतकं सिरियसली बघण्याची गरज नाही. उलट ओके. ती तुमच्यासाठी सुविधा आहे. बरं. का तुम्ही कॅश न हँडल करता उलट क्रेडिट कार्डवरती ट्रान्झॅक्शन केलं, ते तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल. तुम्हाला एक रिस्क घेऊन फिरायची गरज नाही लागणार. ओके. बरं. आता मी एका वेगळ्या मूळ प्रश्नाकडे येते. म्हणजे आपण एवढ्या वेळ क्रेडिट कार्ड जे बोलतोय, तर सगळ्यात मूळ प्रश्न असा येतो, की क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? हा नक्कीच. माझा पहिला प्रश्न जो होता मगाचचा, जो मी तुम्हाला म्हटलं, की मूळ प्रश्न अशासाठी, की माझा प्रश्न असा आहे, क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? नक्कीच. तर तुम्ही सिबिल स्कोर नावाचा एखादा शब्द ऐकला असेल, हं. तर तो असतो तुमची आर्थिक किती आहे, किती बरं. चांगली आहे. बरं. तुमची आर्थिक पतधारणा किती चांगली आहे. बरं. याचाच अर्थ काय, तर तुम्हाला दिलेले कर्ज तुम्ही वेळेत भुगतान करता की नाही करत. ओके. ते कसे काय मोजतात, तर तुम्ही यापूर्वी जे काही कर्ज घेतले असेल, हं. त्याच्या हिस्ट्रीवरून तुमचा एक बरं. क्रेडिट स्कोर बनत असतो अच्छा. व त्यानुसार तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत असते. हे झालं एक बाजू. दुसरी बाजू आहे तुमची मिळकत किती आहे. बरं. तुमची मिळकत जर चांगली असेल, हं. म्हणजे लाखांमध्ये किंवा हं. खूप मोठी चांगली अमाउंट असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड देणाऱ्यांची संख्या जास्त असते. ओके. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. हं. तुम्हाला सिबिल स्कोर पण चांगला लागतो, तुमची मिळकत पण चांगली लागते. ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, हं. तर तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड द्यायला धावत असते, तुमच्या मागे येत असते. बरं. तर तुम्ही त्याप्रमाणे क्रेडिट कार्ड एलिजिबल राहू शकता. बरं. पण आता असं पण होतं, की काही वेळेला माझ्याकडे मी कर्जच घेतलेलं नाहीये कधीही. माझ्याकडे कुठलंही कर्ज नाहीये. त्यामुळे सिबिल स्कोर हा माझा प्रश्नच येत नाही. मग अशा वेळेला मी जर अप्लाय केलं, तर मला बँक क्रेडिट कार्ड देते का? नक्की. सुरुवातीला ज्याचं कोणतंही क्रेडिट हिस्ट्री नाही, हं. अशा लोकांसाठी डिफॉल्ट क्रेडिट हिस्ट्री ही एका सेफ लेव्हलला असते. बरं. म्हणजे ती कन्सिडर्ड असते की चांगलीच आहे. ओके. त्यानुसार तुम्हाला हाय एंड क्रेडिट कार्ड जरी नाही मिळाले, हं. तरी बेसिक क्रेडिट कार्ड मिळू शकतात. बरं. तुम्ही ते क्रेडिट कार्ड घेऊन त्याचे काही महिने वापर करून तुमचा क्रेडिट कार्ड त्यानुसार तुम्ही सुधारवू शकता. अच्छा. म्हणजे क्रेडिट कार्ड नुसतं वापरण्याने तोटा होतील अशातला भाग नाही. त्यांच्या हं. फायद्यांपैकी एक भाग म्हणजे तुमचा सिबिल स्कोर सुधारणं. ओके.
क्रेडिट कार्डचा सिबिल स्कोर सुधारण्याने फक्त क्रेडिट कार्डसाठीच फायदा होतो असा भाग नाही आहे. तुम्हाला बरोबर. पुढे जाऊन पर्सनल लोन घ्यायचं असेल, तुम्हाला बरोबर. होम लोन घ्यायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं कार लोन घ्यायचं असेल, त्यावेळेला तो सिबिल स्कोर जो चेक केला जातो, तो कॉमन आहे त्या हं. सर्वांमध्ये. त्यामुळे तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे तुमचा क्रेडिट स्कोर बिल्ड करायची, ओके. तेही विदाऊट कोणतंही कर्ज घेतल्याशिवाय. अच्छा. तर ते म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. बरोबर. पण तुम्ही जर त्याचा दुरुपयोग केलात, जर तुम्ही डिफॉल्ट केलात, हं. तर जसा सिबिल स्कोर चांगला होतो, त्याप्रमाणे तो इम्पॅक्टसुद्धा होतो. ओके. त्यामुळे तो इम्पॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे कर्ज मिळणंही कठीण होतं आणि तुम्हाला मिळणारा व्याजदर मध्ये पण वाढ होते. बरं. ओके. आता माझं आणखीन एक असं, की आता समजा माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि ते क्रेडिट कार्ड मला मिळालं आणि मी ते तसंच ठेवून दिलं. काहीच वापरलं नाही महिनाभर. तर महिन्याभराने सुद्धा एक बिल येतंच. ते मिनिमम असतं किंवा कुठलं असतं हे माहिती नाही. पण ते बिल येतं. तर हे बिल कुठून जनरेट होतं? जेव्हा मी क्रेडिट कार्ड वापरत नाही तेव्हाचा प्रश्न. अच्छा. तर तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्ड घेता, हं. सुरुवातीचा तुमचा प्रश्न होता त्याचा मला काही चार्जेस लागतील का? तर तुम्हाला 2 प्रकारचे क्रेडिट कार्ड मिळतात. ओके. एक म्हणजे ज्याला वार्षिक शुल्क आहे, हं. ॲन्युअल चार्जेस आहे, असे हं. क्रेडिट कार्ड ओके. किंवा काही क्रेडिट कार्ड मिळतात जे लाईफटाईम फ्री असतात. बरं. तर तुम्ही जर वापर करणारा क्रेडिट कार्ड हा जर ॲन्युअल चार्जेस सहित असेल, तर तुम्हाला वर्षाच्या अखेरीस ॲन्युअल फी लागेल जर तुम्ही वापरलं नाहीत तरी. अच्छा, म्हणजे मी ते वापरलं नाही तरी मला ती अॅन्युअल फी पे करावीच लागेल. करावीच लागेल. बरं. त्याखेरीज दुसरे पर्यायसुद्धा अवेलेबल आहेत जसं मी म्हणालो हं. लाईफटाईम फ्री. ते तुम्हाला ओके. हमी देतात का मी तुमच्याकडून ॲन्युअल फी घेणार नाही. ओके. त्यामुळे ते जर क्रेडिट कार्ड तुमच्याकडे ठेवून जर तुम्ही कधीही वापरलेत नाहीत, तर त्याचा काही फरक पडत नाही. बरं. दुसरा प्रश्न होता का तुमचा क्रेडिट कार्डचं बिल जनरेट होतं. तर ज्या महिन्यात तुम्ही ॲक्टिव्ह होतात, हं. त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये फक्त ते बिल जनरेट होतं 0 अमाउंटचं. ओके. ज्याच्यावरती मिनिमम ड्यू पण 0 असते, टोटल ड्यू पण 0 असते. बरं. जे तुम्हाला पे करायचं हं. अर्थातच काही संबंध नाही. हं. पण त्यानंतर जोपर्यंत तुम्ही वापरत नाही, तोपर्यंत कदाचित ते बिल जनरेटही होणं थांबतं. अच्छा. जोपर्यंत तुम्ही पुढचं ट्रान्झॅक्शन करत नाही. ओके. आणि आपल्याला असं जेव्हा क्रेडिट कार्डचं मिळतं किंवा क्रेडिट कार्ड आपल्याकडे येतं, त्याच्यानंतर आपल्याला एक क्रेडिट लिमिट नावाची गोष्ट असते, की महिन्याला मेसेजेस पण येतात, की तुमचं क्रेडिट लिमिट वाढलं आहे. तुमचं क्रेडिट लिमिट 50,000 वरून 1,00,000 वरती झालंय. तर क्रेडिट लिमिट म्हणजे काय? आणि ते वाढतं तर ते कशा पद्धतीनं वाढतं? त्याचे कॅल्क्युलेशन काय असतं? हो. क्रेडिट कार्ड आपण सुरुवातीला समजलं तुमचं उधारी खातं आहे. बरोबर. त्या उधारी खात्याची काहीतरी एक लिमिट असेल. हं. ती लिमिट बँकेने तुमच्यासाठी ठरवलेली जी असेल, बरोबर. त्याला आपण क्रेडिट लिमिट म्हणतो. बरं. आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं का क्रेडिट लिमिट तुमच्या सिबिल स्कोअरवरती आणि तुमच्या इन्कमवरती आधारित आहे. हं. आता ह्या 2 गोष्टींना मिळून बँक ठरवते तुम्हाला कितीची क्रेडिट लिमिट द्यायची. बरं. तर त्या क्रेडिट कार्डसोबत तुम्हाला कळून जातं का हं. माझी क्रेडिट लिमिट किती आहे. बरं. याचाच अर्थ तुम्ही महिन्याला हं. तुमचं क्रेडिट कार्ड किती रुपयासाठी वापरू शकता. ओके. काही बँका त्यावरती सुद्धा क्रेडिट कार्ड वापरायला देतात. बरं. पण त्यावरती तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागतात. अच्छा. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल का हं. तुमच्या लिमिटमध्येच तुम्ही खर्च करा. तुमच्या अच्छा. लिमिटच्या वरती जरीही तुम्हाला क्रेडिट कार्ड अलाउ करत असेल, हं. तरी ते करू नका कारण त्याच्या मागे काहीतरी चार्जेस तुम्हाला लागणार आहेत. बरं. मग हे क्रेडिट लिमिट जे वाढतं म्हणतात, तर ते वाढण्यासाठीची गणितं कशी बरोबर. असतात? तुम्ही ज्या वेळेला क्रेडिट कार्ड घेतलत, हं. त्यावेळेला जी तुमची मिळकत होती, कमाई होती, हं. ती कालांतर सेम नसेल. कालांतराने ती वाढत असते किंवा तुम्ही एखाद दुसरं वर्ष जेव्हा क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा हं. तुमचा वापर हा बँकेला कळत जातो. त्यानुसार त्यांना कळतंय हा फारच कन्झर्व्हेटिव्हली किंवा स वापर चांगला करत आहे. बरोबर. अशा वेळेला क्रेडिट कार्ड तुम्हाला ऑफर करत असते हं. का तुमची क्रेडिट लिमिट तुम्ही वाढवू शकता. ओके. याचा तुम्हाला मेसेज येतो. बरं. त्यामुळे ती वाढवण्यात काही रिस्क नाही आहे. उलट चांगलंच आहे. आपण पाहिलं एक गोष्ट सांगेन, क्रेडिट कार्डची लिमिट जर तुम्हाला 1,00,000 असेल, तर हं. तुम्ही नेहमी त्याचा खर्च 80, 90, 1,00,000 पर्यंत घेत जाऊ नका. बरं. कारण ती तुम्ही जितकं कमी वापराल, हं. तेवढं तुमच्या सिबिल स्कोरसाठी फायदेशीर आहे. अच्छा. कारण जेवढं तुम्ही क्रेडिट लिमिटच्या जवळ जाऊन जर खर्च करत असाल, हं. तर हे निगेटिव्ह धरलं जातं सिबिल स्कोरमध्ये. अच्छा. तर तुम्हाला जर गरज वाढत असेल, तर हं. तुमचं क्रेडिट लिमिट वाढवून घ्या व बरं. त्यानंतर खर्च करा किंवा ओके. जी असलेल्या क्रेडिट कार्डची लिमिट आहे, त्याच्या फार कमी खर्च करा. अन्यथा तुमचा त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिल स्कोरवर होतोय हे तुमच्या लक्षात ठेवावं लागेल.
अच्छा. म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर कसा करताय आणि त्याचा कशा पद्धतीनं तुम्ही पैसे पे करताय, ह्याच्यावरती तुमचा सिबिल स्कोअर ठरतो, बरोबर? बरोबर. आपण आत्तापर्यंत क्रेडिट कार्ड कशा पद्धतीनं मिळतं, कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे, त्याचं व्याज कसं हे बघितलं. पण आता माझा मुळात प्रश्न की क्रेडिट कार्ड वापरावं की नाही वापरावं? क्रेडिट कार्ड ही दुधारी तलवार आहे. बरं, तुम्ही एक बाजूनी वापरलीत तर ती तुमची संरक्षण आणि तुम्हाला फायदा देऊ शकते. बरं. पण जी जर तुम्हाला नीट वापरायची माहिती नसेल, हं, तुमची शिस्त तुम्हाला जर पाळता येत नसेल, हं. तर ती तुमच्यावरतीही घात करू शकते. बरं, हा प्रश्न सार्वजनिक असू शकत नाही. हा फार वैयक्तिक प्रश्न आहे. बरं. ज्याच्या त्याच्या वापरावरती आणि ज्याच्या त्याच्या हं. आर्थिक शिस्तीवरती अवलंबून आहे. बरोबर. माझं जर माझ्या खर्चावरती कंट्रोल आहे, हं, माझ्या मिळकतीवरती मला पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे माझी मिळकत काय आणि माझा खर्च काय, हं. ह्याचं भान ठेवून जर मी क्रेडिट कार्ड वापरलं, तर मी बँकेकडून मिळणारे फायदे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो बरं. किंवा ते सगळे उपभोगू शकतो. हं, पण त्याखेरीज जर तुमचं खर्च जास्त आहे, हं, तुमचं मिळणारी मिळकत काहीशी कमी आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खर्चावरती कंट्रोल नसेल, हं. तर तुम्ही यापासून दूर राहिलात तरच ते तुमच्या फायदेशीर ठरेल. बरं. कारण काहीसे फायदे घेण्यासाठी जर तुम्ही तुम्ही त्या बाजूला गेलात गेला. आणि तुम्हाला जर स्वतःवरती कंट्रोल ठेवता नाही आला, तर हेच फक्त बँकेला पाहिजे असतं. बरोबर. याच ट्रॅपमध्ये पाडण्यासाठीच बँक एवढ्या सगळ्या ऑफर देते. ओके. मग हे जर असेल, तर मग क्रेडिट कार्ड वापरू नये, जसं तुम्ही म्हणताय, की क्रेडिट कार्ड ही दुधारी तलवार आहे. म्हणजे ती वापरावी की नाही वापरावी हा जसा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याच्या वापरण्याने काय धोके निर्माण होऊ शकतात? करेक्ट. आता आपण पाहिलं क्रेडिट कार्डमध्ये सर्वात मोठे धोके म्हणजे तुम्ही अ, खर्च क्रेडिट कार्डमध्ये वापरताना सर्वात मोठे धोके हं. त्याच्यापैकी एक आहे, की तुमची आर्थिक शिस्त तुम्हाला पाळता आली पाहिजे. बरं. बरोबर. दुसरं तुमच्या खिशात पैसा नसताना तुम्ही खर्च करू शकता. हं, पण इथे सुद्धा पुन्हा मी म्हणेन आर्थिक शिस्तच तुमची कामाला येते. हं, जर का एखाद्याकडे पैसे खिशात नाही आहेत आणि हं. तो येणाऱ्या पैशावरती खर्च करत असेल, तर आपण पाहिल्याप्रमाणे पेनल्टी, इंटरेस्ट फी इतके सारे बरोबर. गोष्टी त्याच्यावरती लादू शकतात. हं. त्यापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल, तर ह्या गोष्टींपासून तुम्हाला अ, सुरक्षित राहिलं पाहिजे. त्या बरं, गोष्टींपासून तुम्हाला सावधानी बाळगली पाहिजे. बरं. समजा माझं क्रेडिट कार्ड हरवलं आणि मला असं जाणवलं, की त्या क्रेडिट कार्डवरती बिल येतं आहे. मी ब्लॉक जरी करायचा प्रयत्न केला, तरी तो हरवला. आता सध्या अशी परिस्थिती होत नाही. पण जर माझं क्रेडिट कार्ड हरवलं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली, तर मी कुठली काळजी घेतली पाहिजे? प्रत्येक क्रेडिट कार्डच्या मागे एक टोल फ्री नंबर असतो. बरोबर. त्या टोल फ्री नंबरवरती जर तुम्ही फोन केलात, तर पहिला प्रश्न हाच असतो, तुम्हाला क्रेडिट कार्ड हरवलं आहे का आणि ब्लॉक करायचं आहे का? हं. ती तुम्हाला मॅन्डेटरी केलेली एक सुविधा सर्व बँकेंना बरोबर. करावी लागते. त्यावरती तो नंबर तुम्ही क्रेडिट कार्डवरच्याच वरती भरोशावरती ठेवू नका. तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायला हवा. कारण ओके. ज्या वेळेला तुमचं क्रेडिट कार्ड हरवेल, त्यावेळेला तुमच्याकडे तो नंबर नसेल. बरोबर. तर तात्काळ ज्या क्षणी तुम्हाला कळालं माझं क्रेडिट कार्ड हरवलंय, त्या क्षणी तुम्ही त्या नंबरला ठीक आहे. कॉन्टॅक्ट करून डिजिटल रूपानेच काही ब्लॉक मेन्यू करून. वाईज तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता. बरोबर. दुसरी गोष्ट काही लोकांचं मी पाहिलंय, काही जे लोकं असतात हं, त्यांना पिन कार्ड त्याचे क्रेडिटचे पिन लक्षात राहत नाहीत. हं. त्यामुळे ते ती एका चिठ्ठीवरती लिहून त्याच पाकिटात ठेवतात, ज्या पाकिटात ते क्रेडिट कार्ड ठेवतात. अच्छा. हे म्हणजे चोराला दोन्ही दिलं दोन्ही काय? दिलं. कुलूपही तिजोरीसहित किल्ली पण दिली. किल्लीपत दिली. अच्छा. तर ते करणं फार रिस्की आहे. ते बरं. तुम्ही करणं अव्हॉइडच केलं पाहिजे. ओके. त्यासोबत क्रेडिट कार्डचे पिन कार्डसुद्धा, हं, पिन नंबरसुद्धा हं. हे फारच तुम्ही इझिली गेस करू शकाल, असे ठेवू नये. कारण ओके. तुमच्या जवळचा आजूबाजूचा जर व्यक्ती कोण असेल, हं. ज्याने ते घेतलंय किंवा ते त्याला नकळत मिळालंय, बरोबर. तो तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार, तुमच्या गाडीच्या नंबरनुसार काही अटेम्प्ट मारून ते क्रॅक करायचा प्रयत्न करेल. ओह! तिसरी गोष्ट अशी आहे, काही क्रेडिट कार्डवरती आता टॅप ऑन सुविधा असते, हं. ज्याच्यासाठी तुम्हाला पिन लागतच नाही. हो. तुम्ही मशीनवरती टॅप केलंत, तर तुमचे पैसे डायरेक्ट डिडक्ट होतात. त्याच्यासाठी पिन टाकावा लागत नाही. हं. पण ह्यासाठी मी सांगेन, तुमच्या ॲपमध्ये त्याची लिमिट सेट करता येते. बरं. तर तुम्हाला जी नगण्य वाटेल 500, 1000, 2000 तुमच्या कॅपॅसिटीनुसार ओके. तुम्ही ती लिमिट सेट करा. बरं. म्हणजे त्यावरचा खर्च
कोणीही टॅपनुसार वापरणार नाही. ओके. आणि जर तुम्हाला शंका असेल तर ती सुविधा बंद करा. ओके. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा तेव्हा तुम्ही पिन टाकाल. त्यामुळे ह्या अर्थी तुम्ही त्या क्रेडिट कार्डला सेफ ठेवू शकता. ओके. आणि जिथे काही तुम्ही क्रेडिट कार्ड ठेवाल हं. ते खूप सेफ ठेवलं पाहिजे, असं माझं ओपिनियन आहे. अच्छा. मग आता या सगळ्या चर्चेवरनं माझं कन्क्लुजन अशापर्यंत आहे, की क्रेडिट कार्ड वापरणं योग्य की अयोग्य? क्रेडिट कार्ड वापरणं माझ्यासारख्या व्यक्तीसाठी खूप योग्य आहे. माझ्याकडे सध्या 7 ते 8 क्रेडिट कार्ड्स आहेत. बरं. मला मिळणाऱ्या फायद्यांवरती मी एक क्रेडिट कार्ड वापरत असतो. ओके. गेले मी 10 ते 12 वर्ष क्रेडिट कार्ड वापरतोय. पण ओके. आजपर्यंत एकही क्रेडिट कार्ड मी डिफॉल्ट केलं नाही. बरं. कारण मला जे माहिती आहे, जे मला खर्च करायचा आहे, बरोबर. जो मी बँकेच्या खात्यातून जो खर्च करणार होतो, हं. तोच खर्च मी फक्त क्रेडिट कार्डने करतो. अच्छा. जे पैसे माझ्याकडे नाही आहेत, हं. त्याचे क्रेडिट कार्डने मी खर्चच करत नाही. ओके. तर हा माझा शिस्तीचा भाग झाला. त्यामुळे हे क्रेडिट कार्ड आजपर्यंत मला बेनिफिट देऊन गेलेत. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीनी तर मी क्रेडिट कार्ड नक्कीच वापरा, ओके. असं सांगेन. नोकरदार व्यक्ती आणि बिझनेसमॅन या दोघांनी क्रेडिट कार्ड वापरावं, तर ते कसं वापरावं? हा प्रोफेशनचा भाग नाही, हा परत त्याच्या आर्थिक शिस्तीचा भाग आहे. नोकरदार असो किंवा बिझनेसमन असो, हं. आर्थिकदृष्ट्या तो किती शिस्तप्रिय आहे हे महत्त्वाचं आहे. ते जर असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि तुम्हाला जर स्वतःच्या आर्थिक शिस्तीवरती डाऊट येत असेल हं. तर नक्कीच त्यापासून दूर राहा. ओके. क्रेडिट कार्ड आल्यानंतर क्रेडिट कार्डवरनं कॅश काढता यायची. पूर्वी पण बँकेमध्ये जसं डेबिट कार्ड वापरलं जातं तसं क्रेडिट कार्डवरनं कॅश काढता येते. तर हे कितपत योग्य आहे आणि सेफ आहे? करेक्ट. क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला आताही तुमच्या क्रेडिट कार्डवरती कॅश काढली जाते. बरोबर. पण हा कॅश तुमचा खर्च नाही समजला जात. ह्याला तुमचा लोन समजलं जातं. अच्छा. भलेही तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये ते जर तुम्ही त्या महिन्यामध्ये जर कॅश काढली असेल हं. आणि तुम्हाला जर वाटत असेल पुढच्या महिन्याच्या ड्यू डेटपर्यंत भरेन हं. आणि मला बिनव्याजी पैसे मिळतील, तर ते चूक आहे. हं. तुम्हाला त्या कॅश जे तुम्ही ट्रान्झॅक्शन काढता बरोबर. त्याचे ज्या दिवसापासून तुम्ही कॅश काढली तेव्हापासून बिल पेमेंटपर्यंतचं इंटरेस्ट हे लागतं. अच्छा. त्याच्यासोबत कॅश विड्रॉवल चार्जेस नावाचे चार्जेस सुद्धा लागतात. ओके. त्यामुळे क्रेडिट कार्डवरती कॅश कधीही काढू नये. तो अच्छा. ऑप्शनच नाही आहे असं धरून चला. अच्छा. इवन मी मगाशी सांगितलं जसं इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन तुम्हाला डिसेबल करता येतात, तसं ATM मधून कॅश विड्रॉवल सुद्धा त्या ॲपमधून तुमच्या त्या ऑप्शननुसार डिसेबल करता येतं. तेही तुम्ही करून ठेवा, जेणेकरून तुमचा मिसयूज पण होणार नाही. ओके. रोहित सर, तुम्ही आम्हाला महत्त्वाची माहिती सांगितलीत, की तुमच्याकडे जर आर्थिक शिस्त असेल, तर तुम्ही उत्तमरित्या क्रेडिट कार्ड वापरू शकता. अन्यथा हेच क्रेडिट कार्ड तुम्हाला डोईजड होऊन मानसिक ताणसुद्धा देऊ शकतं. तुम्ही आम्हाला क्रेडिट कार्डविषयी ही महत्त्वाची माहिती सांगितलीत. यासाठी महा MTV गप्पांतर्फे तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. क्रेडिट कार्ड कसं वापरावं? क्रेडिट कार्डचा वापर कसा होतो? क्रेडिट कार्डचं व्याज कसं कॅल्क्युलेट केलं जातं? आणि क्रेडिट कार्ड योग्य की अयोग्य? या सगळ्या प्रश्नांची माहिती तुम्हाला आत्ताच्या पॉडकास्टमधनं मिळाली असेल. तुम्हाला क्रेडिट कार्डविषयीचे काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या विषयीचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.